नाव आहे रणजूर. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमचे तेजस पाटील, विशाल पाटील. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सन्माननीय निवृत्तीजी पाटील साहेब, समाजसेवक उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच नीरज पाटील, ज्यांची अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना देतो आपण मॅन ऑफ द मॅच. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. रोहित पाटील आपण पाहत आहे पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल एनफिल्डच्या वरून उडवला, इनसाइड आउट केला. तीन फिल्डर चेंडूच्या पाठ मोरे. अखेरकार शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला, स्टॉप केलाय बॉलला आणि इथे पहिल्या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या. दोन स्वतःच आणि संघाचं श्री गणेश केला अकाउंट ओपन केलंय. दोन धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या गेल्यात. श्री गणेश करत असताना एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमचा तेजस पाटील. पुढचा बॉल हो, या वेळेला देखील मॅचची टॉप एज बॉल मागे चालला गेली रिझन मध्ये. फिल्डर नेव्ह सिद्धिविनायक अंजूर या टीमला आपण पाहता. सातत्यानं चांगला क्रिकेट या टीमच्या माध्यमातून देखील खेळलं जातं आणि हा संघ आज इन ऍक्शन मध्ये. आमची ऑफिशियल टीम देखील सज्ज झाले आहेत. आमचे संदीप पाटील सर असतील, आमचे देवीदास पाटील सर असतील, आमचे अतिश पाटील सर असतील आणि या पाण्याचे खऱ्या अर्थानं निर्माते प्रल्हाद पाटील सर असतील. पीपी पॅनल हो, या वेळेला समोरच्या दिशेने फटका उडवलाय. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच. धक्का क्रमांक लागला पहिला. बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा गळाला. गोल्डन डकचा शिकार विशाल पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. त्यानंतर आमचा कॉमेंट्री बॉक्स खऱ्या अर्थानं जे कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पहिल्या दिवसामध्ये ऐकलात अर्थातच तुषारजी शिंदे सर असतील, त्याचबरोबर मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर, कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी अर्थातच सुभाजी धुमाळ सर असतील, त्याचबरोबर मी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळ आहे खरवाय बदलापूर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचे DJ लिहाण आहेत, त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर ज्या गुणलेखकांना आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सातत्यानं भरपूर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात, ज्या गुणलेखकांना आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सातत्यानं स्कोर कार्ड सजवलं गेलंय अर्थात धनाजी पाटील मास. येस, पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंच तर आपण पाहतोय आज सन्माननीय भावेश पाटील अनुपस्थित आहेत, परंतु कमिटी मेंबर्स आहेत आणि या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं योगदान सन्माननीय भावेश पाटील यांचं देखील आहे. परंतु आज थोडंसं तब्येतीच्या कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु या स्पर्धेसाठी अतिशय मोलाचं योगदान सन्माननीय भावेश पाटील यांचं देखील आहे आणि त्यांचं देखील विशेष कौतुक. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी ही आम्ही नक्कीच देवाच्या चरणी प्रार्थना करूयात. येस, गेम ऑन.
अभय पाटील. हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक आहे. शॉट स्वीपर कव्हर रिझन मध्ये फिल्डर इथे घडले काय मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे फंबल झालेत. दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंडला थ्रोपैकी, स्ट्राईक एंडला थ्रोपैकी ते खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह उभा झालाय अभय पाटीलच्या विरोधात की काही गरज होती का या धावेची. आणि धावता धावता अभय पाटीलला देखील माघारी भरावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमला 4 या अंकावरती अभय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. यस, पंच आपला सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. यस, टेक्निकल रूम मध्ये आमच्या नक्कीच चेक केलं जाईल. टेलिव्हिजन स्क्रीनवरती नक्कीच पाहणं गरजेचं आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. अगदी धोक्याची घंटा वाजली आहे बॅटरच्या काळजामध्ये. क्लोज डिसिजन. यस, बॅट्समन OUT फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा एक अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आमच्या नक्कीच चेक केलं गेलंय. आपल्या 12th मॅन देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत. प्रत्येकाने चेक केलंय, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. दोन्ही टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहे. प्रत्येक जण पाहतोय. एक अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि फलंदाज बाद आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. अगदी स्पर्धा आपली आहे, स्पर्धा आपल्या हक्काची आहे. दापोडेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली ती दर्जेदार आणि दैदिप्यमान स्पर्धा. यस, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन पाटील. शफल होऊन हा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. या वेळेला डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू सांगता षटक क्रमांक पहिल्या सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. 4 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 गडी अद्याप गमावलेत एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमनं. शेवटचा बॉल या वेळा देखील बुटा फटक्याला कन्वर्ट करायचा होता. या वेळा देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल सलगचा येणारा हा सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकता स्पोर्ट्स सारंगावा संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या नुकसानात 4 अंकावरती.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जयदुर्गा सुरई ए हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वाफाले बी हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण तिसऱ्या षटकाच्या 4 बॉलच्या अखेरीस आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत आणि जी आपली ऑफिशियल नोंदणी आहे ती देखील आमच्या आयोजकांपर्यंत आपण पोहोचवायची आहे. सुदर्शन पाटीलला आपण पाहते सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. सुदर्शन पाटीलने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर भूषणदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा देखील करायचं आहे. ऑल साइडला हा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन तेजस पाटीलच्या बॅटमधून. सलामीवीर तेजस पाटील आणि त्याच्या बॅटमधून हा दमदार हिट. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवला. 20 शेप मध्ये केला. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये फिल्डर पोहोचला. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केला. ऍक्युरेट चौफिकी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन थोडंसं खराब. 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या गेल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय आणि या 2 धाबीच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय 13 अंकावरती. 13 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमची. ओ यावेळेला देखील स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या देखील बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या तब्बल 2. तेजस पाटीलला आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं तेजस पाटीलचा जर विचार करायला गेला तर जितका संयमी तेजस पाटील आहे तितकाच आक्रमक देखील आहे. तेजस पाटील तयार. ओव्हर पिच बॉल चाललाय सरळ हवेच्या लाटेवरती स्वार होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर सारंगाव टीमचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड दर्जेदार षटकार. ओ रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहता ओव्हर पिच होता. अगदी लॉफ्ट केला होता. काउ कॉर्नर रिझर्व मध्ये आज 6 धावा कन्वर्टला गेला. बॅट्समन तेजस पाटीलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावाल्यात. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. चांगला स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. कलेक्शन थोडंसं खराब मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथे एकवटली गेली सिंगलच्या साथीनं. धावफलक सध्याच्या घडीला 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती या. न्यू सिद्धिविनायक अंजुरा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. कमबॅक करावं लागेल अंजूर टीमला. फुल टॉस यावेळेस लॉक स्वीप केलाय. चांगला स्ट्रोक आहे. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॅट्समन नवीन पाटीलच्या बॅटमधून हा दमदार चौकार.
षटक क्रमांक कंप्लीट झालाय. तब्बल दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहत आहे. तब्बल 26 पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिलं षटक हाताळलं रोहित पाटीलनं. त्यांना धावा खर्च केल्या अवघ्या फक्त आणि फक्त 4. इंडिव्हिज्युअल त्याच्या वैयक्तिक खात्यामध्ये 1 विकेट संपादित केली. सांघिक कोट्यामध्ये 2 विकेट त्यांना संपादित केल्या. आणि तदनंतर सुदर्शन पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला. तदनंतर थोडासा महागडा सुदर्शन पाटील राहिला. त्यांना धावा खर्च केला तब्बल 22. आता 2 षटकांच्या अखेरीस टीमच्या टोटल जाऊन पोहोचते तब्बल 26 अंकावरती. यज्ञेश कोहलीला आपण पाहताय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. यज्ञेश कोहली सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आला. येस, वाफाळे बी टीमचा अष्टपैलू खेळाडू प्रतीकदादा विषय यांना विनंती असेल, दादा या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हायचा आणि या माचचा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा. प्रतीकदादा विषय. एकता स्पोर्ट्स सारंगाव हा संघ सध्याच्याकडे 27 अंकावरती या 2.1 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. तिसरं षटक यज्ञेश कोहली. हो, या वेळेला पुन्हा एकदा विषयमध्ये खेळला. लॉंग ऑन रिझर्व मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धाव या देखील बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं धाव घेण्याचं मानस होतं पण दुसरं धाव घेण्याचं धाडस नव्हतं. सो एकाच धावेनं इथे समाधान मानावं लागतंय. चांगली सुरुवात, अपेक्षित सुरुवात. अगदी पहिल्या षटकामध्ये थोडीशी अडखळत सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमची. पण तदनंतर कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये सुदर्शन पाटीलच्या अगेन्स्ट तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्या सारंगाव टीमच्या माध्यमातून. बाची टॉप एज अँड टेकन. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला तब्बल 3रा. टीम एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाला 27 अंकावरती फलंदाज बाद. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि तिसरा गडी अद्याप गमावलाय एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमना. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती आकाश पाटील आलाय. आकाश पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला. यज्ञेश कोहली नेक्स्ट बॉल. हो, या वेळेला वाईड यॉर्कर हाताळायचं होतं. चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. गतीमध्ये नियंत्रण, दिशेमध्ये नियंत्रण आहे. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळालं या बॉलवरती आणि या वेळेला देखील हा बॉल डॉट. कन्सिस्टन्सी या षटकामध्ये यज्ञेश कोहली दाखवतोय. हो, यावेळेला देखील ड्राईव्ह केला. चांगला स्ट्रोक आहे. स्वीप कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून या बॉलला पाठवायचं होतं. इथे थ्रोपैकी खराब. मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचला तोपर्यंत तत्पूर्वी धावा एकवटल्या गेल्या. या देखील बॉलवरती 2. सातत्यानं सिंगल डबलला मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य दिलं जात आहे एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमच्या माध्यमातून. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर.
सन्मान्य बालाजी पाटील साहेब समाजसेवक दापोडे यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य श्रीमान बालाजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही करतोय अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम साहेब, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। समाजसेवक दापोडे सन्मान्य बालाजी पाटील आपलं स्वागत आहे। याच दरम्यान पिंट्या दादा पाटील अगदी आयोजकाच्या भूमिकेत आहेत। भरपूर सारे अफाट मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। इथे डेंजर एंडला थ्रोपैकी झाली होती मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला या चोरट्या धावा इथे एकवटत असताना बॅट्समन आकाश पाटील आणि तेजस पाटीलला आपण पाहिलं। तब्बल जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी या दोन धावा एकवटल्या गेला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या बाय वन गेट वन फ्री धावा मिळाल्या त्या बॉलवरती तब्बल दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या होत्या 26। या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 6। आता 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा लागल्यात। एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमच्या खात्यामध्ये 3 गड्यांच्या नुकसानात 32 अंकावरती 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम एकता स्पोर्ट्स सारंगाव। शेवटचं षटक धीत उबर, अंतिम षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती। शेवटच्या षटकामध्ये आपण पाहत आहे दीपेश कोळी आला। फाफळे टीम अँड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट जयदुर्गा सुरई ए या संघ, आकाश पाटीलचा संघ, आकाश पाटील अँड ऑल आवर कंपनी। पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड इट, फिल्डर आहेत त्याला बीट करून जडू काय त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या मुख्य व्यासपीठाला सल्यूट ठोकणारा हा दमदार वीर तानाजी चषकाचा रुबाबदार षटका। अगदी आमचे धनाजी पाटील आहेत, मास जे असतात प्रत्येकाचे खास। अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहता टेलिव्हिजन स्क्रीन वरती गरुड झेप घेतली होती बॉलला, जणू काय हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला। 6 धावा आल्यात। यावेळेला देखील चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अगदी चौथ्या स्टंप वरती हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सिंगल इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते। आमचे 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। अगदी ऑफिशियल स्कोरर धनाजी पाटील सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। अगदी त्यांच्याच गावाचा संघ, त्याच गावातून बिलॉंग करतात धनाजी पाटील। 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघानं आणि 22 धावा एका षटकामध्ये खर्च केल्या। या वेळेला देखील चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। ज्या प्रकारे रोहित पाटीलनं कामगिरी केली अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन गोलंदाज यज्ञेश कोहलीनं देखील कामगिरी केली, पण सुदर्शन पाटील थोडासा महागडा ठरला आणि आता कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये दीपेश कोहलीला। आमचे अंपायर अतिश पाटील सर, प्रल्हाद पाटील सर। यावेळी देखील ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। काऊ कॉर्नर रिझनचा फिल्डर इथे धोक्याची घंटा, टर्न टर्न टर्न, पण फलंदाज पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला। यावेळी देखील धावा एकवटल्या गेल्या 2। सातत्यानं एकेरीला दुहेरीला प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय। अगदी आमचे संदीप सर असतील, संदीप पाटील सर, देवीदास पाटील सर, हे 4ही ऑफिशियल पंच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर करतात। भरपूर चांगलं वर्क त्यांचं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचं देखील कौतुक। स्टील 2 टू गो। धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी गेली, चेंज ऑफ फेस, बोट विखुरली गेली। या वेळेला स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल। यस
या इनिंग नंतर टॉस आपण करतोय. चला जयदुर्गा सुरे ए टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. त्याचबरोबरीनं वाफाले बी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये लगेच दाखल व्हायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. हॅलो चिक येस जाऊयात. तत्पूर्वी आपण स्कोर कार्डचा विचार करूयात. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकता स्पोर्ट्स सारंगाव या टीमची टोटल 41 या अंकावरती आणि 42 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर या टीमच्या अगेन्स्ट. जाऊया टच बॉक्स मध्ये. अगदी जयदुर्गा सुरे ए हा संघ चेक. सन्मान्य संतोषजी कोळी साहेब आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक आणि ओम साई धाब्याचे मालक आहेत. ते देखील इथे मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य संतोषजी कोळी साहेब उद्योजक आणि ओम साई धाब्याचे मालक आहेत, समाजसेवक देखील आहेत. साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सिद्धिविनायक टीमचे ते स्पॉन्सर्स आहेत आणि त्यांना विनंती साहेबांना या पण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या मंचावरती तर आपण पाहतोय सुरई सारंगचे उद्योजक सन्माननीय निवृत्तीजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल आणि धीरज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय निवृत्तीजी पाटील साहेब सुरई सारंग गावचे ते उद्योजक व्यावसायिक आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांच्या पत्नी सरपंच आहेत त्या गावच्या. सन्माननीय मोनिकाताई निवृत्ती पाटील या सरपंच आहेत गावच्या आणि खरं तर पत्नी सरपंच आहेत आणि निवृत्ती पाटील साहेब देखील समाजसेवक आणि उद्योजक आहे. समाजाची सेवा ही संपूर्ण घरामध्ये आणि त्याचा वारसा आणि वसा या स्पर्धेच्या माध्यमातून देखील सन्माननीय निवृत्तीजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय उद्योगपती जीवेजी पाटील सारंगगावचे उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य जीवाजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. उद्योजक आणि समाजसेवक सन्मान्य जीवाजी पाटील सारंगगावचे उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय. या मंचावरती धीरज पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. जीवेजी यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य जीवेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. वाफाळे बी संघनायक दाखल झाले. जयदुर्गा सुरई ए संघाचे संघनायक दाखल झाले होते आणि काही कारणास्तव तुम्हाला डिले यावं लागलं, त्यासाठी क्षमस्व. तुमची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु कार्यक्रमांमध्ये बदल हे होत असतात आणि ते बदल आपण स्वीकारले पाहिजेत. ते स्वीकारले जयदुर्गा सुरई ए संघाने, त्यासाठी त्यांचं मंडळ शतश आभारी राहील. आपलं टॉस आपण करतोय. सन्मान्य जीवेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्याच्यावरती काय लिहिलं हे खूप महत्त्वाचं आहे. हेड आणि टेल नाही आहे. स्वर्गीय जगदेव कान्हा स्मृती आणि एका बाजूने वीर तानाजी चषक. ओके, टॉस कॉल कोण करते? वीर तानाजी चषक असा कॉल आलाय आणि स्वर्गीय जगदेव स्मृती आपण पाहतोय. जगदेव कान्हा स्मृती असा कॉल इथे तिथे टॉस आलाय. तर टॉस इथे जिंकलाय. वाफाळे बी संघाचा निर्णय का असणार आहे? शतरक्षण. 4 षटकांची मॅच आहे आणि आपण शतरक्षण का स्वीकारलंय?
कारण की आम्ही पहिल्यांदा ते खेळणार सुरेश संघासोबत पहिल्यांदा खेळणार, त्यामुळे आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे, त्यामुळे बॉलिंगवर जास्त फोकस करण्याचा प्रयत्न असेल. या मैदानावरती पहिल्यांदा तुम्ही खेळताय? हां नक्कीच, कारण की भिवंडी सिटीमध्ये पहिल्यांदा आम्ही खेळतो. एकदा आम्ही चॅलेंजवर खेळलो होतो, त्यानंतर आज इथे खेळतो. टॉस जर जिंकला असता आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असते. आणि बॅटिंग तुमच्या पथ्यावरती पडली, निर्णय तुमच्या पथ्यावरती पडलेला पाहायला मिळतोय. हां नक्कीच. दोनही संघांना खेळाच्या दृष्टीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच सुरू झाली आणि पहिला बॉल नो आहे, तिथे एकेरी धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आहे. एकूण 3 धावा प्राप्त झाल्यात आणि नेक्स्ट मॅचमध्ये वाफाळे बी संघाने टॉस जिंकला आहे आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. याचा अर्थ असा आहे की जय दुर्गा सुरई ए संघ फलंदाजी करताना पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद शिंदे सर. आव्हान ठेवले गेले ते 42 धावांचं. इथे मात्र पुन्हा एकदा नोचा इशारा, बिमर नोचा, आणि हा चेंडू निघून जाते कॉकर रिझन मधून सीमा पार. चौकार 4+1. पुन्हा एकदा 5 पंजा खोलला गेलेला आहे आणि आता मात्र या गोलंदाजाला या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही, कारण 2 बिमर चेंडू हाताळलेले आहेत. अगदी बिमर की बिमारी आपल्याला पाहायला मिळते. नवीन पाटील, आता मात्र नवीन पाटीलच्या जागी नवीन गोलंदाज वापरावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या एकता सारंगाव या संघाला. जनमन सारंगाव संघाने देखील आपण जर बघितलं तर अशा प्रकारे दुर्दैवी विक्रम केला होता. एका चेंडूमध्ये या जास्ती धावा नक्कीच तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र आपण पाहतोय एकही प्रकारचा चेंडू हाताला गेला नाही. इथे या एकता सारंगाव संघाने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. चेक. सन्मान्य प्रीतमजी पाटील साहेब आणि आदित्यजी पाटील साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दोघांनाही विनंती, आपण या मंचावरती A1 जोडी या आपण मंचावरती. खरं तर दोघं जण असलं तर A1 जोडी खूप फेमस झाले. जोडी बदलापूरमध्ये 2-3 ट्रिनिटी देखील आहेत. त्रिमूर्ती आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ट्रिनिटी. A1 जोडी आपण मंचावरती या. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद शिंदे सर. जालिंदर आपण बघूया रिप्लेस गोलंदाज नवीन पाटीलच्या जागी नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे या हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय लॉंग रिझन मधून सीमा पार. चौकार. कोहलीच्या बॅट मधून हा गोळीच्या वेगाने चौकार पाहायला मिळतो. सलगचा दुसरा चौकार. ओम कोहली जे संतोष कोहली यांचे सुपुत्र आहेत आणि संतोष कोहली तसेच A1 जोडी सुखेश डाके आणि निलेश पाटील फॅम टीम निश्चितच अंजूर संघ सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान 42 धावांचं आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 12 धावा. 1 चेंडू आणि 12 धावा. इथे या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आलेला नाही. आपण सामना बघतोय एकता सारंगाव विपक्ष निश्चितने अंजूर या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. रिप्लेस गोलंदाजांमध्ये जालिंदर पहिले षटक चालतोय तर सामनावीर फलंदाज ओम कोहली आणि प्रीतम पाटील जोडी मैदानामध्ये. इथे इनफिल्डच्या वरून सुरेख फटका अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपैकी 16 धावा. आक्रमक सुरुवात आपण पाहतोय ओम कोहली अगदी गोळीच्या वेगाने हा चेंडू देखील पाठवतोय सीमा पार. तिसरा चौकार ओम कोहलीच्या बॅट मधून. धावसंख्या 16 धावा बिनबाद. फायन करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय या दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पडलात पाटील सर आपण बघतोय.
तर स्क्वेअर लेगचे पंच अतिश पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे चारही ऑफिशियल पंचांनी या स्पर्धेमध्ये दिमागदार कामगिरी केलेली आहे. ज्यामध्ये नक्कीच आपण बघतो या पंच पॅनलचे प्रमुख प्रयात पाटील सर असतील, अतिश पाटील सर असतील, त्यानंतर संदीप पाटील सर आणि त्यानंतर देवीदास पाटील सर असतील. हे चारही ऑफिशियल पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. ते मात्र निशाणा साधला गेलेला आहे आणि ऑनफिल्ड पंचांनी आता मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. रेड सिग्नल, फलंदाज क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही आणि परिणाम आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद होता धावचीच्या रूपाने. सन्मान्य संदेशजी गोळी साहेब आपण या मंचावरती. दरम्यान आपण पाहतोय समाजसेवक उद्योजक दापोटे सन्मान्य प्रियंजी पाटील यांचं आगमन इथे झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय गणेश वाफाले बी विपक्ष जयदुर्गा सुरी या दोन संघामध्ये. आता सध्या सुरू असलेला सामना आपण बघतो एकता सारंग विपक्ष निसर्ग अंजूर या दोन संघामध्ये. इथे मिस टाइम फटका, लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉट अँड बॉल चुरमान आणखीन एक फलंदाज बाद होताना आणखीन हादरा आपण बघतोय अंजूर या संघाला. एक सांघिक यश आणि त्यानंतर वैयक्तिक यश पाहायला मिळते. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर धावपलकावर 17 धावा, 17 वर खतरा आपण पाहतोय. निश्चितरित्या अंजूर संघ 42 या लक्षाचा पाठलाग करताना पहिला फलंदाज बाद झाला होता ओम कोहली आणि त्यानंतर दुसरा फलंदाज बाद होतोय प्रीतम पाटील आणि आता मात्र नवीन फलंदाज सोहम पाटील येतोय. दिशान पाटील आणि सोहम पाटील ही फ्रेश जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे अक्षय पाटील रनआउट चोरपणे बाद झाला होता त्याप्रमाणे रनआउट चोरपणे ओम कोहली देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर प्रीतम पाटील हा जलबाद चोरपणे बाद झालेला आहे. स्वतः गोलंदाजाने नक्कीच हा झेल पकडलेला आहे. जालिंदर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिस टाइम फटका, शतरक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र झेल ड्रॉप केला जातोय. हा झेल जर पकडला गेला असता तर दबाव वाढवण्याची संधी नक्कीच इथे निर्माण झाली असते. मात्र तसं काही घडताना पाहायला मिळत नाही आणि तसंही क्रिकेटमध्ये जर तडला स्थान नाही. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 18. निश्चितरित्या अंजूर संघ 42 या लक्षाचा पाठला करताना पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. एक तास सारंगाव संघाचा एक गडी त्यांनी गमावला होता आणि या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकात समाप्तीनंतर अंजूर संघ खूपच आघाडीवर पाहायला मिळतोय कारण धावसंख्या झाली ती धावपलीकडे 18 धावा. पहिल्या इनिंग मध्ये देखील आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील जी खास कामगिरी त्यांची पाहायला मिळते. ते सांगतात की एक सांघिक यश आणि एक वैयक्तिक यश, एक रनआउट आणि एक झेलबाद रूपाने फलंदाज बाद झाला होता आणि इथे देखील तेच चित्र या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील येतोय. रोहन पाटील स्ट्रायकर एंडला आपण बघतोय तर नॉन स्ट्रायकरला दिशान पाटील पाहायला मिळतोय. यस, याच दरम्यान आपण पाहत आहे अगदी दापोडे गावचे समाजसेवक आदरणीय सन्मान्य हनुमंतजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली. हनुमंतजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स.
स्विंग अँड मिस एक हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. या स्पर्धेमधील टीम हाय स्कोर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो विक्रम जनमन सारंगाव संघाच्या नावे आहे, ज्या संघाने तब्बल 92 धावा कुठून काढल्या होत्या आणि ज्यामध्ये वैयक्तिक धावांचा वाटा आपण पाहिला होता. वंडर बॉय सारंगाव 41 धावांचा, सनी पाटील याचा. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. डिप्स करला एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 42 या लक्षाचा पाठलाग न्यूझीलंड गंजूर संघ करतोय. आपण पाहतोय या वीर तानाजी चषक 20-25 वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. स्पर्धेचा सलग तिसरा दिवस रात्र प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय. एक गाव एक मंडळ वीर तानाजी दापोडे मंडळ. इथे स्ट्रेट फटका नाशिकच्या एस्ट्याना चेंडू हाईट करतोय. तोपर्यंत पाहूया किती धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते आणि या 2 धावांनी या अंजूर संघाची धावसंख्या पोहोचते ती या 21 वर 21. 42 धावांचं लक्ष्य आणि इथून बरोबर 21 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 21 धावा झालेल्या आहेत आणि 21 धावांची अजून इथून आवश्यकता आहे. अविनाश पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित असे आपल्याला पाहायला मिळते. मात्र सामन्याचं चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. खरं तर खेळाचा होता चेंडू फाईन मध्ये चेंडू होतो थर्ड रिझन मध्ये आणि इथे रनआउट चुपल्याने फलंदाज बाद. विकेटचं पतन. तिसरा हादरा बसतोय निश्चित अंजूर संघाला धावबादच्या रूपाने. तिसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने. दिशान पाटील याचे खेळी संपुष्टात आलेले आहे. दिशान याने बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. ओम कोहली यांनी या 14 धावांचं योगदान दिलं होतं. प्रीतम पाटीलला खातं उघडण्याची संधी मिळाली नव्हती. तर खेळपट्टीवर रोहन पाटील आहे ज्याच्या बॅटमध्ये 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय रोहित पाटील. या मैदानावर या बॅटरचा एक अनोखा विक्रम आहे. या मैदानावर एका स्पर्धेमध्ये 27 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या आणि त्या 27 धावांसाठी 27,000चं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. वनमॅन शो धनाजी पाटील मास यांची ती खास स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा विक्रम रोहन पाटील या फलंदाजाने केला होता. कारण रोहित पाटील या फलंदाजाने केला होता. रोहित पाटीलच्या बॅटमधून 27 धावा निघाल्या होत्या आणि 27 धावांसाठी तब्बल 27,000चं पारितोषिक त्याला दिलं गेलं होतं. तोच बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रोहित पाटील. सामनाकरी गोलंदाज अक्षय पाटील याचा. फुलटा चेंडू हलकासा अपील आणि याच पंचाचा बरोबर आकाशाकडे फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. तू चल माया आहे अशी स्थिती आपण बघतोय. आल्या पावले माघारी परतताना आपण बघतोय रोहित पाटील. चार फलंदाज बाद झाले आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 22 धावा. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र सारंगाव संघाने देखील एकता दाखवलेली आहे. ज्या संघाच्या नावामध्येच एकता आहे आणि म्हटलं जाते की टीम वर्क इज अ ड्रीम वर्क. वीस धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता मात्र अंजूर संघाकडून दीपेश कोहली येतोय. गोलंदाज अक्षय पाटील राईट मोर द स्टंप.
अतिशय सुरेख चेंडू आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना 5 चेंडूने तू चल मै आया अशी स्थिती पुन्हा एकदा आपण पाहतोय. आयाराम गयाराम अंजूर संघाच्या फलंदाजांची आणखीन एक फलंदाज बाद होताना. आपण पाहू शकता एकता सारंगाव संघाच्या एकता मैदानामध्ये पाहायला मिळते. या टीम आहे मीटिंग नक्कीच आपण बघूया. निम्मा संघ गारत अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला डगॉट मध्ये परतलेले अंजूर आपण पाहतोय थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील या षटकामध्ये अंजूर संघाचं कंबरड मोडलेलं आहे. डावाला खिंडार पाडण्याचं काम अक्षय पाटील याने केलेलं आहे. कारण या षटकाचा विचार करता या षटकामध्ये त्यांनी नक्कीच सलग 2 फलंदाजांना बाद केलेले आणि त्या अगोदर एक सांघिक यश रनआउटच्या रूपाने फलंदाज आणि फक्त 4 धावा खर्च केलेले आहेत. यस विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय सन्माननीय जीवेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या गोलंदाजाला तब्बल 500 रुपीचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे जीवेशदा पाटील या स्पर्धेचे चालते फिरते ATM आहेत. ओल टू यू कॉमेंट्री बॉक्स, ओल टू यू सुभाषजी धुमाल सर. 12 चेंडूने 20 धावून येऊ शकताय. तेजस पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर न्यू बॅटर मयूर नाईक आपण पाहतोय. इथे हा फटका देखील फसलेला आहे. विशाल चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच्या अवकाबाहेरचा हा चेंडू निघून जातो. त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. विशालच्या समोर विशाल फटका आपण पाहतो. फलंदाज रोहन पाटीलच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्लिअर नेट टेलिकास्ट पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देखानी फोर्स दिलेली आपण पाहतोय फटका खेळल्यानंतर. क्या बात आहे. रोहन पाटील एक मारा लेकिन शॉलेट मारा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्विंग अँड मिस. वापसी करताना गोलंदाज तेजस पाटील पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय एकता सारंगाव विपक्ष न्यू सैद्धांतिक अंजूर या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ तेजस पाटील तिसरं षटक हाताळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. मिस टायमिंग फटका फसलेला आणि चेंडू शतकच्या हातात बसलेला. आणखीन एक फलंदाज बाद अंजूर संघाचा. एका बाजूने रन बनत आहेत दुसऱ्या बाजूने विकेट देखील जात आहेत. आपण पाहतोय आता मध्ये समीकरण 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 फलंदाज डगआउट मध्ये परतलेले आहेत निश्चितपणे अंजूर या संघाचे. टॉप ऑर्डरचे 6 फलंदाज बाद मयूर नाईक आणि आता मात्र सुजल नाईक ही जोडी मैदानामध्ये. आणि या समीकरण आपण पाहतोय या 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पूर्णपणे वापसी करताना आपण पाहतोय एक तास सारंगाव संघ आणि खास करून वापसी अक्षय पाटीलच्या षटकाने करून दिलेले. न्यू बॅटर सुजल नाईक मयूर नाईक आणि सुजल नाईक ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज तेजस पाटील. षटकातील पुढील चेंडू लॉफ्ट केले. चेंडूला लॉफ्टेड फटका शतरक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंगर रिझर्व मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. नाईकच्या बॅट जोडून हा चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 32 वर. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलते. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. ठीक
येस अगदी चांगली फिल्डिंग आमच्या मुख्य व्यासपीठावरती क्रिश पाटील यांची आपल्याला पाहायला मिळेल. एक टप्पा जेल टिपला त्यासाठी या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदेशदादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज क्रिश पाटील आपण देणार आहोत. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. या चौकाराने पुन्हा एकदा वापसी करताना आपण पाहतो अंजूर संघ या सामन्यामध्ये. इथे लेट कटचा फटका आपण पाहतोय. या क्षेत्ररक्षक गली रिझर्व मध्ये या मिसफील्ड करतोय. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केले आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते या 33 वर. आता मध्ये समीकरण 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धनाजी पाटील मास त्यांची खास कामगिरी नेहमीच असते. 3-1 आहेत खरं तर नक्कीच आपण पाहतोय. इथे 20 मध्ये चेंडू खेळलेला आहे. एक्स्ट्रा कोरिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि हे घातक ठरतोय. अति घाई संकटात नाही. 7वा फलंदाज बाद होताना निश्चितपणे एक अंजूर या संघाचा. सामने पाहायला मिळत आहेत. हा देखील सामना असं वाटतंय की कट टू कट शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला जाईल. कारण एका बाजूने रन येत आहेत दुसऱ्या बाजूने धावा देखील होत आहेत. 6 चेंडू आणि 8 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 7 फलंदाज बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये अंजूर संघाकडून विकी नाईक येतोय 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आणि शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी आता मध्ये गोलंदाज आकाश पाटील याच्याकडे सोपवली गेलेली आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पाहतो या सीझन मध्ये प्रथमच आकाश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला. आकाश याच्यावर झकास कामगिरी करण्याची आता मात्र कामगिरी जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. विकी नाईक स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. नाशिक एंडला मयूर नाईक पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लॉफ्ट फुट चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाते सीमा पार. मौके पे चौका मच निडेड बाउंड्री आपण बघतोय फलंदाज विकी नाईकच्या बॅट मधून. डिलेवर केल्यानंतर डेंजर झोन मध्ये येत आहे. नक्कीच पंचांकडून पहिली वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाते. कारण डेंजर झोन मध्ये जर गोलंदाज गेला तर पाचीचा निर्णय LBWचा निर्णय देणं देखील पंचांसाठी अवघड बनणार आहे. आता मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच ही बाउंड्री खूपच महत्वाची होती अंजूर संघासाठी आणि तो चौकार फलंदाज विकी नाईकच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आकाश पाटील याचा वापसी करावी लागेल. इथे या दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईट चोरपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. पंचांनी नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत पंचाचा वाईटचा तर इशारा आलेला. मात्र मला वाटतं फलंदाज बादसाठी आहे की नाही नक्कीच हे तपासण्यासाठी ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. नॉट आउट ग्रीन सिग्नल आपण पाहतोय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे. यस या दरम्यान संतोषजी कोळी साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोषजी कोळी साहेब या पण आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. 7
7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. संतोषजी कोहली साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचा संघ सध्या आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. सिद्धनायक अंजूर, संतोष कोहली आणि A1 जोडी सुकेश डाके, निलेश पाटील फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. पाच चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आकाश पाटील याला वापसी करावी लागेल कारण समीकरण सोपं झालेलं आहे, मात्र विकेट देखील दुसऱ्या बाजूने गेलेले आहेत. लॉर्ड फलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. विजय फटका, विजय संपादन करताना आपण बघतो फलंदाज विकी नाईक वातावरण टाईट. निश्चित अंजूर संघाने या सामन्यात जिंकलेले. अभिनंदन संतोष कोहली साहेब, अभिनंदन सुकेश डाके साहेब, अभिनंदन निलेश पाटील साहेब. हार्ड लक एकता सारंग, हार्ड लक विशाल पाटील. तर नक्कीच क्रुशियल मोमेंट मध्ये सामना फसला होता, मात्र 7 विकेट गेल्यानंतर ज्यांनी नक्कीच हिम्मत दाखवली आणि मी नेहमीच म्हणतो की क्रिकेटमध्ये हिम्मतला किंमत आहे, ती किंमत नक्कीच निर्माण केली होती विकी नाईक यांनी आणि तोच ठरला या सामन्याचा सामना होईल. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि विकी नाईक ठरलाय या सामन्याचा सामना. मॅन ऑफ द मॅच विकी नाईक. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स शिंदे सर अँड धुमाले सर. येस, सारंगावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय विशालदादा पाडली यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत सारंगाव टीमच्या. विशालदादा या, आपण आपली जागा आमच्या हृदयात आहे